उन्हाळा वाढला तसा स्वयंपाकघरामध्ये जास्त वेळ थांबणं कठीणच जातं. अशा वेळेस संध्याकाळचा जर स्वयंपाक असेल तर मग आणखीनच जास्त कंटाळा येतो. पण शेवटी घरचं पौष्टिक जेवण तर हवंच. आज मी तुम्हाला माझ्या घरचं साधं सिंपल संध्याकाळचं रुटीन शेअर करते. मेथीची भाजी बनवायची आहे, त्यामुळे भाजी स्वच्छ धुवून निथळण्यासाठी ठेवली आहे. भाजीसाठी कांदा देखील बारीक चिरून घेतलेला आहे. दुसऱ्या गॅसवरती मी भाताचं कुकर लावलेलं आहे. भाजी आणि भाकरी होईपर्यंत आपला भात देखील मंद गॅसवर एकदम छान मऊ शिजेल यासाठी गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवली आहे. फोडणीसाठी या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा वापरला आहे. सोबतच कांदा देखील आपला मऊ शिजावा यासाठी यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ देखील टाकलेलं आहे. सोबतच थोडीशी मसुरीची डाळ मी भिजत ठेवली होती, ती देखील ॲड केलेली आहे. त्यानंतर निथळलेल्या भाजीला आपल्याला या पद्धतीनं कापून घ्यायचं आहे. भाजी जास्त बारीक कापायची नाही, जेणेकरून ती कडू लागणार नाही. भाकरी बनवून घ्यायची आहे, त्यामुळे भाजीची कढई मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली आहे. भाकरी थापण्यासाठी आपण तवा गरम करून घेऊयात. पाणी देखील आपल्याला त्याच तव्यावरती गरम करून घ्यायचं आहे. माझं भाकरीचं पीठ हे थोडं जास्त दिवसाचं होतं, त्यामुळे भाकरी वळण्यासाठी मी या ठिकाणी गरम पाणी करून घेत आहे. तव्यावरतीच हाय फ्लेमवरती पाणी कडकडीत असं गरम करून घेऊयात. 2 भाकरी या ठिकाणी मी बनवणार आहे, त्यामुळे मी तेवढंच पीठ या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. पीठ मी नेहमी चाळून ठेवते, त्यामुळे या ठिकाणी चाळण्याची आवश्यकता नाही आहे. आता थोडं थोडं करत गरम पाणी आपण पिठामध्ये चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर हे पीठ असंच 2 मिनटं साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून पिठाला चांगली उकड येईल. चिरलेली भाजी आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायची आणि व्यवस्थित याला हलवून घ्यायची आहे. झाकण न ठेवता आपण या ठिकाणी भाजी बनवूया, जेणेकरून भाजीचा रंग तसाच राहतो. पीठ चांगलं रगडून या ठिकाणी आपण मळून घ्यायचं आहे हलकंसं थंड झाल्यानंतर. आणि आता पिठाचा एक गोळा काढून या पद्धतीने आपण भाकरी छान अशी थापून घेऊयात. हाताला जर पीठ चिटकत असेल तर थोडंसं कोरडं पीठ वापरायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला भाकरी या पद्धतीनं असं उचलून घ्यायची आहे आणि खाली देखील थोडंसं पीठ टाकून या पद्धतीनं पातळ अशी भाकरी थापून घेतलेली आहे आपण. भाकरी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तवा हा नेहमी कडकडीत असा गरम झाला पाहिजे. तो चांगला तापला की त्यावरतीच भाकरी यानंतर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर थापलेली बाजू खाली करायची आणि ज्या बाजूने पीठ होतं त्या बाजूला हलकंसं पाणी लावून घ्यायचं आणि 20 सेकंद फक्त थांबून लगेच भाकरी पलटवून घ्यायची. भाजीमध्ये आता आपण या ठिकाणी 2 चमचे दाण्याचं कूट टाकून घेऊयात, जेणेकरून भाजी छान मिळून येते आणि चवीला देखील मस्त लागते. 2 मिनटं वाफ काढून भाजी आता बाजूला काढून ठेवूयात. आता भाकरी भाजण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की सुरुवातीला भाकरी ही फक्त एकाच बाजूनी छान अशी भाजून घ्यायची. या ठिकाणी कपड्याच्या मदतीनं आपण थोडंसं प्रेस करत भाकरी एका बाजूनी भाजून घेतली आहे. आता भाकरी पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनी देखील त्याला हलकंसं प्रेस करत या पद्धतीनं भाकरी अशी छान फुगेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही बाजूनी आपली भाकरी एकदम मस्त भाजलेली आहे. अजिबात याला डाग लागला नाही आणि ती छान फुगली देखील आहे. तर या ठिकाणी आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. याच पद्धतीने अजून 2-3 भाकरी मी टाकल्यानंतर घरच्या सगळ्यांना जेवणासाठी बोलवलं होतं. ताट वाढून घेऊयात. तर तुम्हाला हा आजचा संध्याकाळचा उन्हाळ्यातील स्वयंपाक साधा सिंपल कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. सोबतच तुमचं संध्याकाळचं रुटीन काय असतं हे देखील माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा आणि स्वाद आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.